प्रहारचे आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आहे। भाऊ, मराठा आरक्षण तुम्ही जरांगे पाटील यांची भेटही घेतली, भूमिकाही मांडली त्यांची सरकारकडे वारंवार। कालचा मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय जो आहे तो कसा वाटतो तुम्हाला? नाही, मला वाटतं जरांगे पाटील आणि मराठा समाजांचा हा एकंदरीत लढा आहे। त्यामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून होतोय आणि त्यांना सगळ्यांना पटल्यावर ते आम्हाला पटेल असा विषय आहे। गेले होते 24 तारखेची डेडलाईन, जरांगे पाटील ठाम आहे, समाधान झालं नाही त्यांचं? ना, मला असं वाटतं का आता मुख्यमंत्री महोदयानं जे स्पष्टपणे सांगितलं आहे आणि याच्यामध्ये मोठं यश सध्या आंदोलनाला आलेलं आहे। काही भाग जो राहिलेला आहे का सरसगट हा विषय आहे, त्याला सरसगट असं न म्हणता सगळ्यांना ते कुठे ना कुठं भेटणार। त्यांनी सांगितलं का फेब्रुवारीमध्ये आपण एक नवीन कायदा आणू आणि कायद्याच्या माध्यमातून पुन्हा मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करू। आता या सगळ्या याच्यामध्ये मला वाटतं हा अभ्यासाचा विषय आहे। त्या अभ्यास करून मला वाटतं समोरचं आंदोलनाची दिशा ठरली पाहिजे। 24 तारखेच्या डेडलाईनवर जरांगे पाटील ठाम आहे आणि आत्ता मंत्रिमंडळाचा आमदारापैकी तुमचं जास्त ते ऐकतात, तुम्ही भेट घेणार आहे का त्यांची? माझं ऐकत काही नाही, मी फक्त एक कार्यकर्ता म्हणून तिथं गेलो होते आणि त्यांनी आंदोलन पुकारलं तर आम्ही आंदोलनात सहभागी होऊ, नाही पुकारलं तर जय रामकृष्ण हरी। 24 तारखेपासून आंदोलन पुकारलं तर प्रहार त्यात असेल? हां, मी असेल, पक्ष आणि तुम्ही पण असणार? हां, आम्ही सगळेच असणार। तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, मग काय झालंय? सत्ताधारी आमदार म्हणजे ते काही त्याचा काही स्वतः व्यक्तिगत विचार असते का नसते? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, विदर्भात अधिवेशन होत आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांना, नागपूर करारानुसार विदर्भात अधिवेशन ना, शेतकऱ्यांना विदर्भाला काही मिळालं या अधिवेशनातून? धानाले फक्त पैसे दिले आणि धान कोकणातही होतंय, नाशिकच्या पट्ट्यात होतंय आणि विदर्भात पण होतंय। पण विदर्भातले खास पीक म्हणजे संत्रा, संत्र्याला यांनी ज्यूस पेले, त्याच्यातला साधा एवढीशे नमक एवढी तरी जागलं पाहिजे ना। संत्र्याचे झाडं तोडायला लागले लोक, भाव घसरले सगळे, त्यासाठी साधं एक शब्द कोणाच्या तोंडातून निघत नाही। ही खरं तर मोठी चूक आहे। ते मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो कुठेतरी त्याचं त्या संदर्भात काही चिंतन मंथन करून काही जाहीर केलं पाहिजे। कापूस उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन आहे, तूर उत्पादक शेतकरी आहे, हा मराठवाडा आणि विदर्भातला खरा तर कोरडवाहू पट्ट्यातले हे पीक आहे। त्यावरही सुद्धा आता कापसाचे भाव 5,000च्या वरती कोणी खरेदी करायला तयार नाही। खरेदी केंद्र सुरू केले नाही आहे, तुम्ही खरेदी केंद्रही सुरू करत नाही आणि कुठेतरी जे पाहिजे द्यायला पाहिजे ते पॅकेजही तुम्ही जाहीर करत नाही। संत्र्याला दिलं नाही तुम्ही, तो मुद्दाही मांडला सभागृहात, काहीच घोषणा झाली नाही। संकट आहे संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड, म्हणजे झाडं 20-20 वर्ष उभे केले झाडं तोडत आहे शेतकरी। आणि नागपूर हे संत्रा म्हणून ओळखलं जातं, त्या नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या तोंडातून संत्रा हा शब्दही निघत नसेल तर मोठं दुर्दैव आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज परिषदेत विदर्भावर चर्चा होत आहे। या संपूर्ण अधिवेशनात 74 सदस्य मराठा आरक्षणावर जवळपास 17 तास बोलले, पण ज्या विदर्भात अधिवेशन होत आहे नागपूरकरांनुसार, त्या विदर्भाच्या प्रश्नावर फार काही बोललंच नाही कोणी। सत्ताधाऱ्यांनी पक्ष प्रस्ताव आणला आणि तो नाममात्र दिसतं। एका तासात मला वाटतं उत्तर किती तासाचं आहे आणि प्रश्न किती तासाचे आहे याची गोडाबेरीज केली तर अधिवेशन विदर्भात होतं, पण त्याचं खऱ्या अर्थानं जे आम्ही पाहतोय का त्या विदर्भाचं हित साध्य व्हायला पाहिजे काही भूत तरी ते होत नाही, त्याचं दुःख आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।